प्रकल्प 1. चला आपण आता झी सिनेमा या टीव्ही चॅनलचा लोगो तयार करूया. इन्सर्ट टॅबमध्ये जा. इलिस्ट्रेशन ग्रुपमधील शेप्स या कमांडमधून राउंडेड रेक्टँगल निवडा. चौरस आकारात तो ड्रॉ करा. त्यात फिल कलरसाठी फॉर्मॅट टॅबमध्ये शेप स्टाईल ग्रुपमधून ग्रेडियंट एसेंट 6 निवडा. अक्षरे टाईप करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन टेक्स्ट ग्रुपमधील वर्ड आर्ट ह्या कमांडला क्लिक करा. सिनेमा हा शब्द लिहा. आता ओके बटणावर क्लिक करा. वर्ड आर्ट सुरुवातीला टेक्स्ट स्वरूपात असतात. आपल्याला ती इमेज स्वरूपात करण्यासाठी फॉर्मॅट टॅबमधील अरेंज ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट रॅपिंगमधील स्क्वेअर या कमांडला क्लिक करा. आता झेड हे अक्षर लिहिण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन टेक्स्ट ग्रुपमधील वर्ड आर्ट ह्या कमांडला क्लिक करा. आता झेड हे अक्षर लिहा. ओके बटणावर क्लिक करा. वर्ड आर्ट सुरुवातीला टेक्स्ट स्वरूपात असतात. ती इमेज स्वरूपात करण्यासाठी फॉर्मॅट टॅबमधील अरेंज ग्रुपमध्ये जाऊन टेक्स्ट रॅपिंगमधील स्क्वेअर या कमांडला क्लिक करा. झेड या अक्षराला टेक्स्ट इफेक्ट कमांडमधील काही इफेक्ट देऊ. यातील 3D रोटेशन या पर्यायामधील योग्य इफेक्ट द्या. तसेच त्याला ट्रान्सफॉर्मही करा. तयार केलेला प्रोजेक्ट हा तुकड्यांमध्ये तयार झालेला आहे. त्याला एकत्र जोडण्यासाठी होम टॅबमधील एडिटिंग ग्रुपमधून सिलेक्ट ऑब्जेक्ट पर्याय निवडा. तयार केलेला लोगो हा कर्सरच्या सहाय्याने संपूर्ण सिलेक्ट करा. शेवटी फॉर्मॅट टॅबमधील अरेंज ग्रुपमधून ग्रुप हा पर्याय निवडा. आता तुमचा लोगो तुकड्यांमध्ये नसून एकत्र जोडला गेला आहे. आता तो तुम्ही त्या पेजवर कुठेही नेऊ शकता. तसेच त्याचा आकार लहान मोठा करू शकता. एकत्र जोडलेले सर्व भाग तुम्हाला पुन्हा वेगळे करायचे असल्यास किंवा त्यात काही बदल करावयाचा असल्यास फॉर्मॅट टॅबमधील अरेंज ग्रुपमधून ग्रुप हा पर्याय निवडा. अनग्रुप ह्या कमांडवर क्लिक करा. तुम्हाला सर्व भाग वेगळे झालेले दिसतील.